हाय, मी नीलम. चाकाची खुर्ची नसीमा हुरजूक. पान नंबर 29 पुढे चालू. कोल्हापूरला आल्यावर सर्व भावंड शाळा कॉलेज घरकामात गुंग. मला एकटीलाच खूप कंटाळा येई. गोष्टीची पुस्तकं वाचून वाचून किती वाचणार, रेडिओ तरी किती ऐकणार. एक दिवस उषा डफळे आणि शकू रुपे अशीच मी एकटी असताना आल्या आणि गप्पात वेळ कसा गेला कळलंच नाही. जाताना उषा म्हणाली, नसीम, तुझ्या कॉलेजच्या पहिल्या दिवशी झालेल्या भांडणामुळं तुझ्या आजारपणानंतर मी अनेकदा तुझ्या दारापर्यंत येऊन परत गेले. तुला वाटलं असतं की मी तुला खिजवायला आले, पण तुला न भेटता तसंच गेल्यानं मी खूप अस्वस्थ होई. आज तू हसून बोललीस, खूप बरं वाटलं. मी रोज आले तर चालेल का? खरोखर तिचं कॉलेज पूर्ण होऊन लग्न होईपर्यंत रोज संध्याकाळी ती माझ्याकडे येई. तिच्यासोबत शकू, अरुणा, हेमा, अलका अशा इतर मैत्रिणीही येऊ लागल्या. रोजची संध्याकाळ कशी संपे कळत नसे. हळूहळू रात्री 8पर्यंत बैठक रंगू लागली. त्या मला गोष्टींची पुस्तकं आणून देत, कॉलेजच्या रोजच्या हकीकती सांगत. मी कॉलेजला जात नाही म्हणून मला वाईट वाटेल असं कधी त्यांना वाटलं नाही. कधीकधी आपण आपल्या चुकीच्या कल्पनांमुळे चुकीचं वागत असतो. गैरसमज होत असतात. बाबा वारल्यावर घरात कधीच कोणी बाबांचा विषय काढत नव्हतं. बाबांच्या आवडीचा पदार्थ असला तरी सर्वजण गुपचूप खात. मनात सगळेच उदास असत, पण एकमेकांसमोर कोणी बोलत नसे. एकदा मी आणि आई दोघीच घरात होतो. मी रात्री पडलेलं स्वप्न आईला सांगितलं. स्वप्नात बाबा जिवंत होते. कोणीतरी बाबांना पळवलं होतं आणि खूप वर्षानंतर सुटका करून घेऊन बाबा घरी आले होते. ते आम्ही असलेलं घर जंगलात होतं. आजही ते घर मला कधी कधी स्वप्नात दिसतं, पण त्यावेळी स्वप्नात बाबांच्या आगमनानं घरात सर्वत्र आनंदी आनंद झाला होता. वडील गेल्यानंतर बरेच महिने आईनं स्वयंपाकघरात पाऊल टाकलं नव्हतं, पण त्या स्वप्नात आई उत्साहानं जेवण तयार करत होती. मी स्वप्न सांगताच आई म्हणाली, मला आश्चर्य वाटतं की तुम्हाला तुमच्या बाबांची चुकूनही आठवण कशी होत नाही. एकाच्याही तोंडून कधी तुमच्या बाबांचा उच्चार, आठवण निघत नाही. मी आईला सांगितलं, आम्हाला सतत प्रत्येक क्षणी बाबा आठवतात, पण आम्ही तुला वाईट वाटेल म्हणून तुझ्या माघारी बाबांविषयी बोलत असतो. माझ्या मनात बाबांच्या मृत्यूविषयी असलेला बाबांचा मृत्यू मला नैसर्गिक वाटत नसल्याची शंका मी त्या दिवशी आईला सांगितली. बाबांच्या नोकरीसंबंधी इथं थोडं सविस्तर सांगणं आवश्यक आहे. बाबा सेंट्रल एक्साईज अँड कस्टमला असल्यानं स्मगलिंगचा माल पकडणं ही त्यांची ड्युटी होती. कोल्हापूरला आल्यावर बऱ्याच केसेस बाबांनी केल्या. दिवाळीचे दिवस होते ते. सर्वत्र फटाके वाजत होते. आम्ही व्हरांड्यात गप्पा मारत बसलो होतो. संध्याकाळ संपून नुकतीच रात्र पडत होती. अचानक घरावर मोठमोठे दगड पडू लागले. उघडं दार आम्ही बंद करून घेतलं आणि आतल्या खोलीत गेलो तर काही वेळानं त्या खोलीवरही दगड पडले. बाबा ऑफिसमधून परतले नव्हते. थोड्या वेळानं बाबा आले. त्यांना झाला प्रकार सांगितला. हा प्रकार इतका नवीन होता की भीतीनं आमची भूकही गेली. पण स्वयंपाक झालेला, त्यामुळे सर्वजण जेवायला बसलो तर परत स्वयंपाकघराच्या कौलांवर दगडांचा मारा झाला. ताटावरून उठून बाबा बाहेर जाऊ लागले, पण आम्ही जाऊ दिलं नाही. रात्री झोपायच्या वेळी परत एकदा ही दगडफेक झाली. सर्व कुटुंब एका खोलीत गांगरून एकत्र बसलो होतो. परीक्षा जवळ आली होती. अभ्यास करायचा होता, पण मन धास्तावलेलं असल्यानं कोणीच अभ्यास करू शकलं नाही. रात्री उशिरा केव्हा तरी झोप लागली. दुसऱ्या दिवसापासून ऑफिसचे शिपाई संध्याकाळपासून लपून पहारा देऊ लागले. 8 दिवस काही घडलं नाही. पहारा जरा ढिला पडला आणि परत घरावर वेगानं दगड येऊ लागले. म्हणजे कोणीतरी ते दुसऱ्या बिल्डिंगवरून किंवा झाडांवरून गोफणीनं टाकत असावेत.
खिडकीला छपरी होती, म्हणजे जवळ येऊन टाकल्याशिवाय खिडकीच्या दांड्यांमधून बारीक दगड आत येणं शक्य नव्हतं. परत पहारा कडक केला. एके रात्री बाबा उशिरा येऊन झोपले होते. पहाटे मी त्याच खोलीत बाबांच्या पलंगाकडे पाठ करून टेबलावर अभ्यास करत बसले होते. बाबांच्या पलंगाजवळ खिडकी होती. पलंगाला मच्छरदाणी होती. टेबलावर सावली पडल्यासारखं दिसल्यानं मी मागे वळले तर एक माणूस खिडकीजवळ थांबलेला दिसला. मी बाबांची झोप मोडेल म्हणून कोणाला हाक मारावी की नाही या विचारात खुर्चीवरून हळूच उठत असताना खिडकीतून दगड आत आले. बाबाही उठले. मी मागच्या दारानं त्या माणसाला धरण्यासाठी पळाले, पण मी तिथे जाईपर्यंत तो मधलं मैदान आणि रस्ता ओलांडून दिसेनासा झाला होता. त्यावेळी माझ्या पाठीवरील दुखण्यावर रोज इंजेक्शन सुरू होतं. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन मी इंजेक्शन घेत होते. बाबांच्या ऑफिसच्या शिपायाबरोबर मी जात असे. त्या दिवशीही जात असताना आमच्या शाळेच्या कंपाऊंडजवळ बाबांच्या खिडकीजवळ बघितलेल्या माणसासारखाच अगदी तसाच एक माणूस पाठमोरा जाताना दिसताच मी त्या शिपायाला सांगितलं की हाच तो माणूस असावा. त्याच्या हातात लहान कुऱ्हाड होती. परत येताना पण त्याच जागी त्या माणसाला घोटाळताना पाहून मी त्या शिपायाला लवकर घरी जाऊन बाबांना हे सांगू म्हणताच तो शिपाई इतका विचित्र वागला. त्यानं सरळ त्या माणसाला माझ्या मनातली शंका सांगितली. त्यावर तो हसून काहीतरी म्हणाला आणि मी बाबांपर्यंत पोचण्या अगोदरच झपाझप पावलं टाकत तो निघून गेला. परत एकदा खिडकीतून रात्रीच्या वेळी असेच दगड आले. तेव्हा झुडपात लपलेले शिपाई आणि इतर सर्व जणांनी त्या माणसाला धरायचा प्रयत्न केला, पण तो पळून गेला. हाती गवसला नाही. याबद्दल आईनं आणि आम्ही बहिणींनी समाधान व्यक्त केलं, कारण त्याला सर्वांनी खूप मारलं असतं. बिच्चारा पैशासाठी कोणाच्या तरी सांगण्यावरून आपल्या पोरांबाळांसाठी हे काम करत असणार असा आमचा तर्क होता. या अशा संकटांच्या प्रसंगातून आपलं व्यक्तिमत्व घडत असावं, कारण संकट आली तरी न डगमगता शांत चित्तानं त्यातून मार्ग कसा काढायचा याचं ट्रेनिंग त्यातून आपल्याला मिळत असतं. आज संस्था चालवताना अनेक संकटं येतात. माझ्या आसपासचे काही लोक भीतीनं गर्भगळीत होतात, पण मला मात्र कशाचीच भीती वाटत नाही. उलट या संकटांमुळे आयुष्यात एखादा धडा शिकायला मिळत आहे. संकट म्हणजे शिक्षक आणि संकटानंतर आपण प्रगती करणार आहोत हा ठाम विश्वास. यामुळे मनाची जराही चलबिचल होत नाही. याच वेळी सर्व घडवणारा देव तो मार्ग दाखवेल आणि योग्य तेच शेवटी घडवून आणेल ही श्रद्धाही असते. बाबा गेल्यापासून ते नेहमी आम्हाला जे सांगत ते आठवत असे. खुदी को कर बुलंद इतना कि खुदा बंदे से पूछे बोल तेरी रजा क्या है. स्वतःला इतकं सामर्थ्यवान बनव की देवानं स्वतः भक्ताला विचारावं, सांग तुला काय हवं आहे. इच्छा खूप होती स्वतःला सामर्थ्यवान बनवण्याची, पण मार्ग सापडत नव्हता. कुमठ्याहून कोल्हापूरला परतल्यावर रात्री 11-11पर्यंत आकाशातले चंद्र तारे पाहत पुढे काय हा विचार करीत राहायची. त्यावेळी अरुणाचे बाबा माझे बाबा बनले. त्यांनी मला त्यांच्या गाडीतून फिरायला नेणं, बाहेर खाऊ घालणं सुरू केलं. मैत्रिणी, भाऊ, बहिणी सिनेमाला, बागेत नेऊ लागल्या. सूर्यप्रकाश, वारा, गर्दी यात किती सुख असतं हे 1 वर्ष रात्रंदिवस बिछाण्यात खिळून छताचे वासे मोजल्यानंतरच समजू शकतं. ते 1970 साल होतं. अरुणाच्या बाबांनी एके दिवशी माझी भेट बाबू काका दिवाणांशी घडवली. त्यांनी अंध रमा काकींच्या घरी मला नेलं. लाल परदेशी गाडीतून बाबू काका आले. ड्रायव्हिंग सीटवर बसलेले. गाडी थांबली आणि लहानशी व्हीलचेअर काढली गेली. प्रसन्न हसत बाबू काका त्या व्हीलचेअरवरून माझ्यापर्यंत आले. ते काय बोलले ते काही आठवत नाही, पण व्हीलचेअरवरचा माणूस इतका दिलखुलास हसू शकतो. मोठ्या कारखान्याच्या गोष्टी, विमानानं प्रवास,
सर्व कल्पनेपलीकडचं होतं. खुदी को कर बुलंद इतनामधील बुलंद माणूस मला भेटला होता. मला शिक्षण कसं पूर्ण करावं, खेळांच्या स्पर्धेत भाग घ्यावा, स्वतः स्वावलंबी बनून कोल्हापूरमधील इतर अपंगांसाठी काही कार्य करणं किती गरजेचं आहे हे ते सांगत होते. तो दिवस कोणता होता आठवत नाही, पण त्या दिवशी माझं अपंगत्व आटोक्यात आल्यासारखं वाटलं. काही काळ तरी मी व्हीलचेअरमध्ये आहे हेच विसरले होते. त्याच वर्षी मी शिक्षणाला सुरुवात केली. बाबू काकांच्या आयुष्यावर लिहिलेली माणूस मोठा जिद्दीचा ही कादंबरी वाचली. त्यावेळी मी प्रभावित झाले होते. ती माननीय पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासोबतचा बाबू काकांचा फोटो पाहून आणि पंतप्रधानांकडून त्यांना मिळालेला त्यांच्या हस्ताक्षरातील शुभेच्छा पाहून. रेहानानं कोणाचंही न ऐकता कॉलेज सोडून शॉर्टहँड टायपिंग केलं आणि नोकरीसाठी लेखी परीक्षा दिल्या. इन्कम टॅक्स आणि सेंट्रल एक्साईजचा कॉल एकाच वेळी आला. मुलीला नोकरीला लावून तिची कमाई खाणार नाही हा आईचा हट्ट, पण परिस्थिती, मामा आणि पाटील काकांमुळे आईनं नमतं घेतलं. रेहानानं नोकरीबरोबर BAचा घरी अभ्यास करून परीक्षा दिली. ती चांगल्या गुणांनी पास झाली. मी काही न बोलताही तिनं मला ही शिकण्याची इच्छा आहे हे ओळखलं आणि विद्यापीठाला माझ्यातर्फे पत्र पाठवलं. विद्यापीठातून उत्तर आलं, विवाहित, नोकरी करणारे अथवा महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांनाच बहिस्थ विद्यार्थी म्हणून परीक्षा देता येते. कॉलेजला जाऊन परीक्षा देणं अशक्य आणि बहिस्थ म्हणून नकार. खूप वाईट वाटलं. बाबू काकांना ही शिक्षणातील अडचण सांगताच त्यांनी गोखले कॉलेजचे प्रिन्सिपॉल MR देसाई यांना भेटण्याचा सल्ला दिला. MR यांची मुलगी लीना माझी वर्गमैत्रीण. तिला अरुणानं निरोप देताच MR स्वतः आमच्या घरी आले. अजिजला सोबत घेऊन त्याच दिवशी बुक बँकेतून सर्व पुस्तकं पाठवली. दिवाळीत बाबू काका भेटले. त्यानंतर 15-20 दिवसात MR भेटले. परीक्षेला 2.5 महिने होते. 3 वर्षाचा गॅप आणि MR म्हणत होते, जूनपासून तुझी प्रेझेंटी कॉलेजमध्ये मांडली आहे, जोरात अभ्यास कर. खात्री नव्हती, पण अभ्यासाला लागले. पुस्तकं वाचणं, नोट्स काढणं आणि त्या वाचणं. रात्री अंधारात अंगणात बसणं कमी झालं. झोप लागू लागली. परीक्षेला जाताना मनात प्रचंड धाकधूक. रात्री स्वप्न पडायचं. मी टॅक्सीनं गेले आणि व्हीलचेअर घरीच राहिली. परीक्षेला जाताना सोबत अजीज, मैत्रीण, बहीण सोबत येत. टॅक्सीत 2-3दा तरी मी विचारायची, डिक्कीत व्हीलचेअर आहे ना? माझा नंबर काही पेपर्सना नवीन राजाराम कॉलेजला तळमजल्यावर होता, तर काही पेपर्सना वर होता. पेपर सुरू झाल्यावर मी लिहिण्यात गुंग असताना परीक्षक व्हीलचेअर बघून माझ्याजवळ येत आणि मला वैयक्तिक प्रश्न विचारित. कधी झालं? कसं झालं? प्रश्नांबद्दल माझी तक्रार नसे, पण चुकीच्या वेळी ते विचारत होते. शेवटी 3ऱ्या पेपरला वैतागून मी बोलले, कृपया पेपर संपल्यावर माझी सर्व हकीकत दिली तर चालेल का? एका परीक्षकानं तर मला स्टाफ रूममध्ये बसून पेपर लिहायला लावला, पण तेव्हा मनावर प्रचंड दडपण आलं होतं. कॉलेजच्या स्टाफ रूममध्ये पेपर लिहिताना परीक्षा तर दिली, पण यशाची खात्री नव्हती. पण सुदैवानं इंग्लिशसहित सर्व विषयात मी पास झाले. बाबू काकांचं शाब्बासकीचं पत्र, सर्व नातेवाईक मैत्रिणींनी केलेलं अभिनंदन, त्यामुळे उत्साह वाढला आणि 2ऱ्या वर्षीचा अभ्यास वर्षभरात निवांतपणे केला. त्या वर्षी गोखले कॉलेजला नंबर आला. कधीही न बघितलेलं ते माझं कॉलेज होतं. MR आणि इतर प्राध्यापकांनी येऊन चौकशी केली. मधल्या सुट्टीत चहा, खाणं सर्व लाड करून घेतले. BAला ऑनर्स मिळाला आणि खूप आनंद झाला. इतर भावंडांप्रमाणे पदवीदानाचा गाऊन घालून फोटो काढून घेण्याची इच्छा होती, पण बोलून दाखवण्यास संकोच वाटला. पदवीदान समारंभाला पण काही कारणास्तव गेले नाही. एकदा आई गावाला गेली होती.
माझ्यापेक्षा 1.5 वर्षांनं मोठी असलेली रेहाणा नोकरी, स्वयंपाक आणि माझी आंघोळ वगैरे सर्व कामं करीत होती. धाकटा भाऊ अजीज भांडी स्वच्छ करणं वगैरे कामात मदत करत होता. माझ्यापेक्षा 8 वर्षांनी लहान असलेली सर्वात धाकटी बहीण कौसर झाडलोट, बिछाने घालणं वगैरे कामं करत होती. मी एकटीच बसून राहत असे आणि माझं मलाच अपराधी वाटत असे, कारण सर्वात जास्त मोकळा वेळ माझ्याच जवळ होता. अजीजला मलाही काम करावंसं वाटतं, स्वयंपाक करावासा वाटतो हे बोलले. त्यानं लागलीच माझी व्हीलचेअर स्वयंपाकघरात आणली. रेहाणा ऑफिसमधून यायच्या आधी त्यानं हाताशी दिलेल्या साहित्यानं कमी उंचीच्या स्टूलावर ठेवून दिलेल्या स्टोवच्या सहाय्यानं मी व्हीलचेअरवरून पहिले पोहे केले. सर्वांनी खूप छान म्हणून खाल्ले. दुसऱ्याच दिवशी अजीज, रेहाणा, कौसरनं मिळून स्वयंपाकघराची पूर्ण रचनाच बदलली. प्रत्येक डबा, भिंतीवरील रॅकवरील साहित्य माझ्या हाताला येईल अशा उंचीवर ठेवलं आणि मी चपाती, भाजी, भात, आमटी करू लागले. हे सर्व करता येऊ लागल्याचा, बहीण भावंडांच्या कामाचा भार हलका करू लागल्याचा आनंद काही औरच होता. मी भांडीसुद्धा घासू लागले. नुकतीच घरी बसून BAची परीक्षा दिली होती आणि स्वराज्यमध्ये सुट्टीतील उपक्रम लेखन स्पर्धेविषयी वाचलं. माझा हा स्वयंपाकघरातील अनुभव, आनंद मी लिहून पाठवला आणि काय आश्चर्य, एके दिवशी माझा प्रसिद्ध झालेला लेख घेऊन रेहाणा घरी आली आणि सर्वांनी तो आनंद असाच गरम गरम पदार्थ करून खाण्यानं साजरा केला. पान नंबर 34 कंप्लीट.